सरपंच हो सावत्या हो काय आणि हे काय आज आज सगळ्यांनी गॉगल का घातलेला आहे? नाही नाही मास्तर म्हणतो काय आहे पावसकरचा पोर आहे ना सल्प्या त्याला डोले आलेले आहेत त्याचा इन्फेक्शन नको म्हणून आम्ही सगळी गॉगल घेतलेला 100 रुपयाचे. हा किती बावळट लोक आहात रे तुम्ही. 100 रुपयाचे 8 गॉगल घेण्यापेक्षा एक गॉगल त्याला गिफ्ट केला असता सोपं नसतं का हे? काय करायचं तुमच्या बुद्धीचं मला कळत नाही. ठीक आहे ठीक आहे. तुमच्या मागे ओरडून ओरडून एक दिवशी जीव जाणार आहे माझा. म्हणून मास्तरांना सांगतो तुम्ही लग्न करा. बरोबर. आमच्या नादा लागाल तर कुवार राहाल. शांत बसा मोरे शांत बसा. इथे माझ्या लग्नाचा विषय घेणार आहोत का आपण? नाही वेगळ्या विषयाची मीटिंग आहे की नाही? बरोबर आहे. मग लक्षात घ्या प्रश्न गावच्या प्रतिष्ठेचा आहे. गावच्या प्रतिष्ठेचा म्हणजे सांगतो. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस आपल्या गावची 2 लहान मुलं नदीत बुडता बुडता वाचली. रंगा आणि बिल्ला. बरोबर. तर असा हा प्रसंग पुन्हा आपल्या गावात होता कामा नये यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या गावात अनेक भाविक येत असतात त्यांची गैरसोय होता कामा नये आणि त्याचबरोबर आपली मॅनेजमेंट परिपूर्ण असावी यासाठी काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. तर त्यासाठीची ही आज मीटिंग आहे. बरं झालं मास्तरांनो मी हा विषय घेऊनच येणार होतो पण तुम्ही आणलात तर बरं झालं. घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि ती पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी आयडिया मी आणली. म्हणजे बघा कसं मास्तरांनो आपण कसं बघतो विहीर किती खोल आहे ते बघण्यासाठी आपण छोटा दगड टाकतो. तसं गणपती विसर्जना अगोदर आपण नदीत एक छोटा सरपंच टाकूया. म्हणजे काय होईल म्हणजे त्याला काय होईल एकदा का सरपंच बुडला तिथं बुडल तिथं आपण विसर्जन करायचं नाही किंवा पोरांना पाठवायचं. चांगली आयडिया. आणि मी लिहून देतो याच्यात गावाचा फायदा आहे. काय फायदा आहे? ज्या दिवशी सरपंच बुडतील आपलं गाव वर येतं की नाही. मला बोलतील सरपंचाला बोलतील चिक्कू तुला धरून कातलावर आपटीन न ज्या बिया उडतील ना त्या बिया धरीन न त्या नदीत बुडवीन की बाबा इकडे पोरं बुडतात इकडे कोणी जायचं नाही. सरपंच थांबा जरा काय बोलताय जरा भान ठेवा पदाची गरिमा सांभाळा. आता ही गाणी मग कोण गरीब सरपंच नको सरपंच ऐका फक्त तुम्ही मोठे आहात तो लहान आहे तुम्ही समजून घ्या. अरे पण ते कसे बोलतो तो वसरा ते काही नाही माझ्या गावची शांत बसा शांत बसा. मास्तरांनो हा सरपंचांका काय तर पटापट पटापट बोलूक सांगा. बारक्याच्या बापाक आज ताप इलो आज त्यांनाही ताप आला. होय तर मग घरी जा आणि शेगडी शेगडी खेळा. घरात सगळ्यांना सतत ताप येतो. नाही नाही काय आहे रसिकाबाई की तुम्हाला घरी जायचं तर घरी जा असं माझं काय म्हणणं नाही. पण महत्वाची गोष्ट काय की तिकडे ते लोक बुडतात पोरं बुडतात तिकडे एक चांगला असा मोठा बोर्ड लावायचा की बाबांनो इकडं पोहू नका. न त्या बोर्डचं उद्घाटन माझ्या हस्ते करायचं. नाही समजा त्या बोर्डला क्रॉस करून वसडं कोण गेलं बुडालं तर त्याची ताबडतोब चौकशी करा. सरपंच मी काय म्हणतो थोड्या झाडावर बसायला काय काय? नाही आपलं मी आपलं सांगतोय तुम्हाला पावर दाखवायची आहे ना. आपल्या गणपती मंडळात काय होतं नेहमी काय होतं? चपला चोरीला जातात. बरोबर. तुम्ही ह्यावेळी काय करा पायरीवर बसा चपलाची राखण करा सगळ्यांना पावर दिसेल. अरे वसऱ्या, मी सरपंच आहे ना पायरीवर बसू वसऱ्या कसं दिसेल ते अहो सरपंच त्याच्या कशा वरटावाय चपलांचा सोडा. हा. अहो गावातली कुत्री नैवेद्य घेऊन जातात हो, हो. तर गणपती जाईपर्यंत तुम्ही कुत्र्यांसोबत खेळाल काय? नाही माझं नैवेद्य जागती जागी राहिलो. हो बरोबर. बाकी काय नाही. बरोबर आहे. कुत्र्यासारखं मारून वाछड्या. एक तर तुला बघितलं का तू डोक्यात जातोस तू वाछड्या. हे असे उपाय आहेत. याच्यासाठी मीटिंग शांत बसा. मुळात या समस्या मला ठाऊक आहेत आणि त्याचं निराकरण मी केलेलं आहे. होय काय? हा आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्या गणपती मंडळातून चपला चोरीला जातात तर माझ्याकडे त्यासाठी उपाय आहे. आपण यावर्षी 3 माणसं नेमायची जी वेगवेगळ्या पाळीत काम करतील. त्याचबरोबर आपण तिकडे त्या परिसरात एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा जेणेकरून चोरावर धाक राहील आणि त्याचा रिमोट आणि टीव्ही पंचायतीच्या ऑफिस मध्ये राहील. बरोबर आहे. आणि दुसरी समस्या तुम्ही जे म्हणालात की कुत्रे येतात आणि नैवेद्य पळवतात तर कुत्रे कुठून येतात मागच्या दाराने येतात. त्याला कुलूप लावायचं
आणि तो जो नैवेद्य आहे तो थोडा उंचावर ठेवायचा. बेस्ट आहे. या सगळ्या गोष्टीला माझा अनुमोदक आहे. मग संकष्टीला खाते अनुमोदक. अनुमोदन म्हणजे सहमती दर्शवणे. अरे हो वसरू जवळपास आहे ना, एवढं काय चाललंय तुमचं सगळं. मी ऐकतो मला घरी जरा काम आहे. सरपंच काही झाला अहो अजून मीटिंग संपलेली नाही. अजूनही संपली बसा इथे. अजून आहे. हे बघा लक्षात घ्या, आणखीन एक महत्वाचा विषय आज इथे मला मांडायचा आहे. तो म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील एका गावाने एक स्पर्धा भरवलेली आहे. कसली? भव्य जिवंत चलचित्र देखावा स्पर्धा. हं. आणि जर या स्पर्धेत आपल्या गावाने सहभाग घेतला आणि जर आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तर आपल्याला रोख रुपये अरे गधड्यांनो, आधी ऐका तरी पूर्ण. रोख रुपयावरतीच कसला जल्लोष करता मूर्ख. आपल्याला रोख रुपये 5 लाख मिळणार आहेत. आता जल्लोष करा. विचार करा, जर 5 लाख रुपये आपल्याला मिळाले तर गावचा किती विकास करता येईल. वा 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 त्याला 5 लाख रुपये मिळणार आहे. आणा त्यांना भ्रष्टाचाराच्या स्वप्नात परत आणा. मनातल्या मनात 5 लाख खाऊन टाकले त्यांनी. सरपंच स्वविकासाच्या स्वप्नातून बाहेर या आणि गाव विकासाच्या वास्तवात उतरा. नाही मी आलोय मी बाहेर आलोय. म्हणजे महत्वाचं काय आहे की हे जर का 5 लाख रुपये आपल्याला भेटलं तर आपल्या गावातला विकास केवढा होईल. जाम भारी. म्हणजे हे सगळं आपल्या लोकांनी सगळ्यांनी एकदम मिळून करायला पाहिजे. म्हणजे माझा सपोर्ट आहे. पण समजा आपल्याला 5 लाख रुपये मिळाले म्हणजे आनंद आहेच का नाही. आपण काही करून ते 5 लाख रुपये धावत 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 आपल्याकडे आणायचे. सगळं मला कळलंय हो. पण ते चलचित्र म्हणजे काय म्हणा नाही कळलं. कसे येतील 5 लाख असे धावत धावत आता मला सांगा. सरपंच चलचित्र म्हणजे काय. आपण जिवंत देखावा सादर करायचा. म्हणजे एखाद्या नाटकात आपण प्रसंग कसा सादर करतो तसा आपल्या गणपतीची जी आरास असेल त्याच्या बाजूला एक जिवंत प्रसंग सादर करायचा जिवंत माणसांनी. तर त्याचसाठी आजची ही मीटिंग आहे. जर कुणाच्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्यांनी त्या आज इथे मांडा. म्हणजे आपण नंतर पुढे जाऊन त्या मोठ्या करू आणि आपण काहीतरी सादर करू. हो की नाही. आहे का कुणाच्या डोक्यात काही. म्हणजे माझ्या डोक्यात आलेलं आहे. म्हणजे कधीतरी मी असं बघितलेलं आहे की म्हणजे गणपतीची आरस असते का नाही तिकडे बाजूला असं बटन दाबलं की उंदीर येतो आणि मोदक घेऊन जातो. असं केलं तर कसं वाटेल. बरं वाटेल ना. नाही मास्तरानू मी काय म्हणतो मास्तरानू सरपंच जे सांगितलंय त्याच्यावर मला एक सुचलेलं आहे. देखावा करायचा आहे ना. आपण काय करूया सावत्याला उंदराचा ड्रेस घालूया. सावत्या आणि मोऱ्यांना मोदकाचा ड्रेस घालूया. बटन दाबलं की सावत्या उंदरासारखा येणार आणि मोऱ्याला मोदक म्हणून घेऊन नाही सगळं बरोबर. पण याच्यात मी कुठे आहे. तुम्ही आहे ना. कुठे तुम्ही बटनाची भूमिका करायची. तुम्ही बटन म्हणजे लोक तुम्हाला दाबणार मग हा उंदरासारखा येणार आणि मोदक घेऊन जाणार. मी बटन लोक दाबणार मला कसं वाटेल. सरपंच आहे मला दाबणार लोक. याची फालतूगिरी मी नाही करणार. कसं वाटेल. गावचा सरपंच दाबू कसं वाटेल. तुम्हाला कळत नाही बटनाची भूमिका मेन आहे. त्याच्यावर सगळं घडतं आहे. अरे तरी पण दाबू. हो सरपंचानू तुम्हाला ती भूमिका करायची नाही आहे. मग बटनाची भूमिका मी करतो. अरे मे नाही ती. मग मी पण करू शकतो ना बटनाची अरे भूमिका. तू कशा तू कोणती हो. मी बटनाची भूमिका करतो ना. मेन रोल असेल तर मी करतो. अरे मेन रोल आहे म्हणून मी करतो. मेन रोल आहे तो मेन रोल आहे ना. बटनाचा. बटनाचा मेन रोल हा आहे. मेन रोल आहे. बटनाचा मेन रोल मी करतो. मी बटन म्हणा दाबा. मी बटन म्हणा दाबा. त्यांना बटलाय करून टाका. काय म्हटलंय करून टाका. बटन नाही मटन आत कापलं पाहिजे तुम्हाला. मी बटन मी दाब. वाटेल ते सांगू नका. चांगल्या काहीतरी कल्पक आयडिया काढा. छान काहीतरी बाहेर काढा. यातलं काहीतरी सांगू नका. वेगळं कोणाच्या डोक्यात काही आहे मास्तर माझ्या मेंदवाला कोंब फुटलाय. सांग. म्हणजे आयडिया कशी आहे. आपण समजा ऊसाचा देखावा केला तर. वाटलंच मला. अरे ठीक आहे तू सांग काय. ऐका की देखावा कसा आहे म्हणजे काय होणार. एक ऊस असा येणार आणि दुसऱ्या ऊसाला म्हणणार काय ऊस कस काय बरं आहे का. दुसरा ऊस म्हणणार नाही ना लय बेकार चाललंय. ते ऊस झोपणार. मग ही बघून दुसरा ऊस बी झोपणार. दोन्ही ऊस झोपलं आतनं उंदीर मामा बाहेर येणार. जबरदस्त आहे. कसं काय? जबरदस्त आहे. एक नंबर आहे. एक नंबर आहे. बरोबर. ह्याच्यात मी कुठे आहे.
तुम्ही कशाला पाहिजे अरे माझं काय करतो मी सरपंच आहे गावातला प्रथम नागरिक मी पाहिजे नाही याच्यात मग तुम्ही बिल करा हा मी बिल बिल करा ना कशाला? सरपंच बिल कसं होईल बिना बिल नाही होणार अहो बिळ महत्वाचं आहे अजिबात नाही अहो उंदीर कुठे येणार आहे बिळात नाही येणार आहे तरी सुद्धा वा वा अहो बिळाचा मेन रोल आहे मेन रोल आहे सरपंचाकडून नाही करायचं तुम्हाला नाही मग नाही बिळाचा रोल मी करतो हा, main role. मी करतो. मग मी करू शकत नाही का बिळाचा रोल नाही रे, मी करतो मेन रोल आहे तू अब तू उसाचा कर ना एका उसाचा मी करतो. मेन रोल हा याच्यात बिलाचा रोल मेन आहे मेन आहे सिरियसली हो, seriously. मास्तर मग मी बिल माझ्यातून काहीतरी भारी होत्या तुमच्यातून जर काहीतरी बाहेर यायला हवं तर तो मेंदू थोडी अक्कल वापरा काही बोलता येते आणि तुम्ही त्याला पटकन हो म्हणताय हे मेंदू- काही गरज नाही असल्या आयडियांची गप्पा बसाय सावत्या का व काही वेगळी कल्पना आहे का मगापासून सांगतोय चलचित्र जिवंत देखावा आपण माणसांनी तो काहीतरी सादर करायचा आहे तर तसं काहीतरी सुचवा एखाद्या गोष्टीला मानवंदना म्हणून काहीतरी सुचवा ट्रिब्यूट म्हणून काहीतरी सुचवा समजा आपण अंतराळवीर म्हणून सादर केलं कोणाला तर अरे वा बेस्ट आहे चांगलं आहे चांगला हे ना, मग- चांगलं आहे? मी अंतराळवीर मी अंतराळवीर होणार तुम्ही नक्की अंतराळवीर चांगलं आहे. मग आपण याला एक वाद लावूया पेटवूया म्हणजे छप्पर फाडून जातील वरच्यावर जलतील मर्या मला मारायचं आहे तुला वाचड्या फालतूगिरी करतो आज मी नाही मग अंतराळवीर होणार काहीतरी वेगळं सांगा म्हणजे मी ते करेन वेगळं पाहिजे हा, हा. आज तर मला एक सुचलंय म्हणजे बघा कसं काय वाटतं काय रे काय म्हणजे मी ना नाक्यावर असा केली खात बसलेलो असतो बरं. आणि केली खाऊन झालं मी साल तिकडेच टाकतो अच्छा. तेवढ्यात मागणं मोरे येतात मी येतो. आणि मला बोलतात वासाडे असे टाकतात केलीची सालं ती उचल मी ती उचलतो आणि काचाच्या पेटीत टाकतो हा. आणि नंतर सगळ्यांना सांगतो की केलीची साल अशी रस्त्यावर टाकायची नाही काचाच्या पेटीत टाकायची म्हणून हा. वा हे मस्त आहे. वा. हे माका आवडलीच नाही 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 नमस्कार. सुंदर आहे हे सुंदर आहे, सुंदर आहे. वा, वा. वा, 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 वा. मस्त आहे, मस्त आहे. हा, पण ह्याच्यात मी कुठे आहे तुम्ही सगळीकडेच पाहिजे काय नाही असं कसं असं कसं म्हणजे सरपंच- म्हणजे काम करूया थोडीशी बदल करूया याच्यामध्ये काय हा बने आहे का बने नाक्यावर केलं खातो हा. आणि साल टाकतो हा. तेवढ्यात तुम्ही येता ती साल उचलता तेवढ्यात आम्ही तुम्हाला बघता तुमच्या हातात केलीची साल आहे हा. आम्हाला वाटते केल खाऊन तुम्ही साल इथं टाकलेला आहे तेव्हा अख्खं गावाला मी जमता आम्ही तुम्हाला मार मार मारतो ही idea मस्त आहे, ही आवडली ही कशी आहे? अरे वसडून तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मारायचंच आहे याच्यामध्ये हो, मग चांगला संदेश बरोबर जातोय ना नाही, 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 तरी काय फालतूगिरी अहो, संदेश जातो येत ना अरे कसला संदेश जाणार आहे याच्यात सगळं एकच संदेश आहे की सरपंच दिसला की ह्याला मारा फालतूगिरी नाही मला हे नाही पाहिजे अरे अजिबात या नाही पाहिजे. सरपंचाला करायचं काय ह्याला कायच पटत नाही माझं तुम्ही नुसतं वाईट कसं बघतो चांगलं बघा ना अरे चांगला देखावा दिला तरच पैसे शांत भेटतात बसा सरपंच तर काय आपलं मला हे द्या मला ते द्या मला हे द्या मला ते द्या नाही, मास्तरांनो काय आहे रे त्यांना घ्यायचंच आहे ना हा. शेवटची कल्पना सांगतोय हा. हे बघा काय करूया आपण ना मराठी भाषेचा देखावा करूया बरोबर म्हणजे काय मराठी भाषेत ते असतं ना काय कर्म कर्म कर्ता क्रियापद हा हा. तर हा कर्म बनील हा. हा कर्ता बनील हा क्रियापद या दोघी मराठी भाषा बनतील हा. आणि ह्यांना आपण ना अरुण कदम बनवूया अरुण कदम मी अरुण कदम वा, हा. वा. आणि तुम्ही काय वेगळं करायचं नाही अरुण कदम करतात तेच करायचं मराठी भाषा चुकायची हे चुकलेले चुकले की कर्ता कर्म क्रियापद मराठी भाषा ह्यांना येऊन थोबड होईल आवडला. काय मास्तर या दिखाव्यात मी उद्गारवाचक दांडा होऊन ह्यांना होलपट होऊ काय सगळीकडून तुम्हाला मला मारायचं नाही का रे? काय फालतूगिरी आहे? ही काय फालतूगिरी आहे? सगळीकडून तुम्हाला मला मारायचं नाही, मारायचं नाही मला. सरपंचाला मारायचं आहे. सरपंच एक वाक्य इतक्या वेळा ह्याच इंटेन्सिटीने बोलू नका नंतर झाडा मागे पंप मारताना दिसता तुम्ही सगळ्यांना शांत बसा. ठीक आहे नाही त्यांना पटलेलं आहे हे सतत मारणं झोडण्याचं काहीतरी बोलू नका काही वेगळं आहे का अरे डोक्यात? वेगळं करेन काहीतरी. आत्ताच एक ताजं सामाजिक आलंय हा, सांग आपण हुंडाबळीवर काहीतरी करू शकतो उत्तम हा, हा. गावात एक बाई आहे तिला छळ होतो तिचा हुंड्यामुळं ती जाते पोलीस स्टेशन मध्ये हा. आणि पोलीस इन्स्पेक्टरला सांगते सासू सासरा अन्नावरा मला हुंड्यावरनं छळतात पोलीस इन्स्पेक्टर बाहेर बघतो गावचा सरपंच चालत असतो त्याला म्हणतो इकडे रे आणि त्याला कान पटवतात वा 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 हे चांगलं आहे हुंडाबळी रे. सामाजिक पण आहे अरे चांगलं आहे का वासरांनो? काय? माझी काय चूक आहे वासरांनो? मी आता बाहेर चालू तर माझे मला धरून माराल बरं. अरे मी तर हुंडा पण घेतला नाही दिला पण नाही मग मला कशाला पण तुम्ही मारायचं? गावचे सरपंच आहात ना गावच्या सरपंचाला माहित नाही त्यांच्या गावामध्ये एका बाईचा छल होतोय म्हणून हा? मग अशा निर्लज्ज सरपंचाला मारायला नको बरोबर आहे. काय फालतूगिरी आहे? काय फालतूगिरी आहे? थांबा रे थांबा रे सगळं काहीतरी
वेगळं सांगा. सगळीकडे मला- थांबा जरा. नाही पटलेलं आहे त्यांना हे सुद्धा काही वेगळं असेल तर सांगा. मास्तरांनो माझ्या डोक्यात आहे हे बघा काय आहे यांच्या मुलांना 5 लाख रुपये आपल्या काय गावात येणार नाही. माझ्या मुलं गावात 5 लाख रुपये येऊ शकतात. कसे काय? काय आहे मी एक डान्स बसवलाय हा. तो जर डान्स आपण तिकडे सादर केलेला ना तर 5 लाख रुपये सहज मिळू शकतात एक आपल्याला. मिनिट कुठला डान्स? हे वाजव रे काय झालं? एक मिनिट मास्तर फोन आलाय. कोणाचा फोन आलाय? विकी कौशलचा. बाजूला कॅटरीना वहिनी हात जोडून उभी आहे. तो म्हणतो 10 लाख देतो पण या वासाड्याला थांबवा. मोरे हे असं नाचणार आहात का तुम्ही? मग हा? एका असं नको चलचित्र नको. हे असं चलचित्र उभं कराल गणपती समोर, बिचारा बाप्पा स्वतःच विसर्जन करेल. माझ्याकडे मागे काय झालं बोलणार काय? या इकडे. हे काय करण्यासारखं नाही गावात. चांगलं काही नाहीच आहे का रे कोणाच्या डोक्यात? नाही, नाही, हा? एकच. मला विषय सुचलेला आहे, मी सांगतो. मी एक राजपुत्र असतो. आपल्या गावाला देखाव स्पर्धेतून वगळला. वगळला? अरे अजून स्पर्धा सुरू सुद्धा नाही झाली त्याच्या आधी आपल्याला वगळलं. वगळला. का? मंडळाची मीटिंग चालू होती. हा. यांनी विरोध केला स्पर्धेला. अख्ख्या गावाला वगळला. सरपंच तुम्ही विरोध केलात? ते चुकून झाले थोडेसे. काय झालं, मीटिंग चालू होती तर सगळेच पॉझिटिव्ह होते. मी बोलले हीच वेळ आहे, काहीतरी वेगळं करायचं, म्हणून मी त्यांना विरोध केला. तर त्या गावालाच बघलं त्यांनी. सरपंच असे का आहात तुम्ही? मी काय म्हणतो मास्तरांनो, काय आहे? एखादा चांगला उंदीर बघून हा मोदक देऊन टाकूया काय कायमचा. असं म्हणता? मग उचला या माणसाची गाडी. मराठी भाषेचा देखावा मला पर्सनली फार आवडला होता. ओव्हरऑल परफॉर्मन्स एकदम तबा तबा. हास्यरसिक प्रसाद दा. वा वा बहारदार धुमाकूळ मस्त कॉन्सेप्ट होती. खरोखर मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त ताकदीनी सांघिक सादरीकरण होतं. फार मजा आली. अरुण खतरनाक एनर्जी नेहमीप्रमाणे कडक. मोरे ग्रामसभेतले लोक हमरी तुमरीवर येतात इथपर्यंत मी पाहिलं होतं. तू डिमरीवर आलास. आणि ते पण साताऱ्याच्या विकी कौशलला बाजूला ठेवून. वा वा बहारदार सुंदर नाच होता प्रभाकर तुझा. फार मजा आली बघताना. बाकी सगळेच वंडरफुल. मंडळी, नवरा बायकोच्या भांडणामध्ये वाघ जरी आला तरी त्याची शेळी होऊन जाते. चला बघूया आज इथे काय होतंय ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. जीप मधून उतरेपर्यंत कटकट कटकट तुम्ही बंद करा. राजस्थानला गेलो असतो, मीनाताईंनी सांगितलं होतं शहामृग तरी दिसलं असतं तर. राजस्थानला छांबरूक असतं. उंट काय तुझ्या डोंबिवलीत असतात. तुझी आई जाते लिंब आणायला. उंट काही साधी एवढंच करा फक्त. त्याला ताप झाले ना आयुष्यात. व्याघ्रदर्शन व्याघ्रदर्शन टायगर सफारी करूया, टायगर सफारी करूया. एक तरी दिसला का वाघ? वाघ दाखवतायत. वाघ भाऊ आहे माझा. दादा दादा वहिनी आली. अरे वहिनी कशा म्हणाला. हेच करा तुम्ही सतत. हेच करा. हेच करा. अरे दादा तुझ्यामुळे तिकडे ठेवतो आम्ही. बूट उचला. ताबड मी मोलकरीन नाही. ठेवणारच आहे मी, कळलं ना. जागेवर ठेवा. हा, बूट उचला. हा. मला सांगते ती. हा. नीट ठेवा सगळं. आणि तो वाघ आहे ना तुझ्यामुळे दिसलेला नाहीये. काय संबंध? एवढं मोठं वेफरचं पाकिट घेऊन येईल तिकडे. अख्ख्या जंगलात कुरुम कुरुम आवाज येतोय. कसा येतोय? कुरुम कुरुम आवाज येतोय. जाऊ द्या. आणि वेफर संपल्यावर फक असा गेलास ते पेशवी फाडलीस तिकडे तू. काहीच दिसत नव्हतं, कंटाळा आला होता. पक्ष्यांचा थवा फडफड फडफड फड असा उडाला. तुला माहितीये का? अति करून. वाघ होता ना तो येत होता, दचकला आणि गेला मागच्या मागे. दचकला आणि तो गेला. टूर लीडर सांगत होता हाच रूट आहे वाघाचा. हे बघा इथे वाघाचे पंजे सांगत होता तो. पंजे म्हणजे वाघाचे पंजे नव्हते, चिखल विस्कटला होता फक्त. वाघाचे पंजे म्हणे. अरे, नशिबात वाघ लागतो. तुझ्या नशिबातच नाही. नशिबात मला तरी डावीकडे एक गवा दिसला. दुर्बीण काढली तर तूच होतीस. हत्ती बोलताय आता. हत्ती काहीही दिसलेलं नाहीये. नाहीच रे. म्हणजे ना वाघ दिसायला सुद्धा ना नशीब लागतं, पेशन्स लागतात आणि वाघाचं काळीज लागतं. वाघात दिसला मग तुम्हाला? हा. तुमचं वाघाचं काळीज आहे ना. दिसला तुम्हाला वाघ? होय. मग काय दिसलं? रान कोंबडी
जी दर रविवारी खाते मी. रानकोंबडी खातेस? रानकोंबडी एवढी असते असते का? खातेस तू? खाते. रानकोंबडी वाटते खाते. मला सांगतेस तू? एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, वडनेरकरांची वाघीण पहिली आणि शेवटची वाघीण आहे तुमच्या आयुष्यातली. हो मग डे कशाला मारायला लावतेस आडनाव? आता त्याच्या- वडनेरकरांची वागी मग डेची काय चिमणी आहे? मला सांगतो वडनेरकरांची वागी. त्याच्यावर जाऊ नका. अरे वडनेरकर स्पेलिंग येत नाही म्हणून डे केलं त्यांनी, मला माहित नाही. नका ना बोलू लोकाला असं. नकाला बोलू जागा. मी त्याला ना आता फोनच करतो वा, त्याला. तो चालेल, टूर लेटर तुमच्या मारतोय आता बरोबर. मी माझ्या सांगत होते हातून. राजस्थानला हो, हो, जाऊया. राजस्थानला मीनाताईने जाऊ. सांगितलं ए, होतं. थांब का जरा राव. एक वाघ दिसला नाही, टायगर सफारी करूया, टायगर सफारी ओय करूया गप म्हणे. गप रे. हॅलो कंटाळा आला मला नुसता. हा तुम्ही ते याला पाठवलं होतं काय ते व्याघ्रदर्शन वगैरे? हा किती वाघ? 5 वाघ दाखवणार होतात ना? एक पण दिसला नाही. 2 दिवस झाले एक पण वाघ मला दिसला नाही. हा अरे लाज वाटली पाहिजे. किती पैसे घेतलेत? होल्ड करा. हा होल्ड करतो. चल हा आहे माझ्याकडे खूप वेळ आहे. होल्ड करतो. हा चला. आपण याला शोधतोय, इथे आलाय बघा. हा चला. हाडू आहे आवाज कमी कर का जरा. सुरू कर ना जरा. बोलतोय ना मी. थांब जरा. हा झालं तुमचं होल्ड करून? ए जरा थांब ना ग. हा बोला बोला बोला. हा हा बोला. हा हो वाघ पाठवा ना मग. वाघ पाठवा ना रूमवर. मी वाघ बघितलेलं नाही. तुम्ही वाघ पाठवा रूमवर. हा पाठवू शकता का तुम्ही? नाही की नाही? मग रिफंड द्यायचे. सगळे पैसे रिफंड द्यायचे. हा फोन ठेवा आता. चला डोकं फिरलं. फोन ठेवा. बघ फोन केला डुप्लिकेट वाघ पाठवला. ए जा बाबा. मालकाला सांग ओरिजिनल वाघ पाहिजे. जा बघू नको. जा ना बाबा जा ना. हाय गुड इव्हनिंग. इकडे कुठे? टायगर सफारी. आम्ही तुम्हाला बघायला जायला हवं तिथे. तुम्हीच दाखवायला येत आहेत. दॅट्स लाईफ. Just a common man with zero nuisance value. She's वाघीण ऑफ वडनेरकर्स. बोलताय मला का बोलताय? तू आहेस ना मगाशी बोललीस ना मला वडनेरकरांची वाघीण आहे. बोलू नका नुसतं बोलू नका. करा काहीतरी. करा काहीतरी. तर तोच करेल काहीतरी. तोच करेल. अगं हड नका करूस ना पिंडोक. हड काय करते? झुरळ आहे का ते मिशीवाला? हड हड करशील त्यांनी झेप घातली तर तुझी हड गायब होतील अंगातली. टाळी दिली वाघाने. आयुष्य रेषा धनरेषा गायब झाली. 2 लाल रेषा आल्यात. रक्त आहे रे. अरे बापरे. ऍक्च्युली शी इज व्हेरी सॉरी. शी इज जस्ट हिअर फॉर कॉमेडी. नो बोलत राहा. बिझी ठेवा. मला आयडिया आली. जाऊ नको. सोडून जाऊ नकोस. नाही नाही तू बोल. याच्या आधीचा साठी सगळं सॉरी. बोलत जाऊ राहा. नकोस. बोलत राहा. याच्या आधी तू सगळं सांग. आय हॅव ऑलवेज हेल्प सेव्ह टायगर प्रोजेक्ट. वाघाची संख्या वाढली पाहिजे. वाघच असले पाहिजे माणूस. अरे कीटकनाशक कशाला मारलं? झुरळ आहे का ते?
मी काहीतरी प्रयत्न तरी करते. तुम्ही करा काहीतरी. बोलू नका फक्त. सतत कच खाऊ धोरण असतं तुमचं. कधीतरी छाती पुढे करून संकटाला सामोरे जा. छाती पुढे करायच्या गोष्टी करू नकोस. मी आतल्यात काय काय आवडलंय माझं मला माहिती आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय म्हणजे तू त्याला त्याची डिनर वाटतेस. कॉन्सन्ट्रेट. नवरा आहात ना तुम्ही माझा. नवरा आहात ना. होय नवरा आहे. सावित्रीने सत्यवनाचे प्राण वाचवले होते. काहीतरी करा कधीतरी बिंडो बायकोसाठी. उलटा बोलतेस तू. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते ना. मग तू वाचव. आयुष्यात ना कधी अभ्यास नाही कुठल्या गोष्टीचा. काय नाही वाचन नाही. बिंडोक बिंडोक बिंडोक. जास्त बोलू नका. छताडावर बसेल ना चकल्या निघतील दिवाळीच्या आधी. दुसरं काय केलंस आयुष्यभर. छाताडावर तर बसलीस म्हणजे आयुष्याच्या. जास्त बोलू नका तुम्ही. मी आधीच सांगून मी ठेवते. बोलणार जास्त. नाही, दरवेळेस आहे तुझं. बोला. मी ऐकते आज. ए गाप रे जरा तू गाप ना. जर बोलणार मी आहे. होय सर सर आम्ही असं काय करू म्हणजे तुम्ही जाल. काय मी गाणं म्हणते. गाणं म्हणू. वागोबा वागोबा भागला. वाघ पण हसतोय का तुझ्या गाण्यावर. लायकी मग तुझ्या गाण्याची काय आहे. मी असं म्हणतो काही नको करूस तू. गोष्ट सांगू. गोष्ट सांगू. इकडे आहे इकडे. लेकीकडे जाते तूप रोटी खाते. ही गोष्ट कशाला सांगतेस तू. या गोष्टीचा राग आहे वाघांना. त्याच्या पूर्वजांनी सांगितलं नसेल का एक म्हातारी होती फसवून गेली म्हणून. बावळ्यात एक नंबरची मंदाड आहेस. बाकी काही नाहीये. अक्कल नाहीये डोक्यात. तोंड सांभाळून बोला. सतत मंदाड बोलणं बरोबर नाहीये. मी बोलणार. अति होत आहे. मी बोलणार. अति होत आहे तुमचं. माझ्या आईशी तशीच वागतेस नेहमी ना म्हणून मी बोलणार. आज चान्स आहे. आई नाही ना घरी. काय चुकीची वागते मी. काय चुकीची वागतेस. काय चुकीची वागते. नेहमी माझ्या आईशी तशाच वागतेस तू. कसं वागते. अरे आई एकदा झोपली. माझी आई एकदा मध्ये म्हणजे आई एकदा झोपली होती. आई झोपली होती. तोंड उघडा होते त्याचं. मग वाजवेन ना. चल ना बाबा नको ना आवाज काढू. घोरायचा आवाज येतो असाच येत होता. घोरायचा असाच आवाज येत होता आईचा. हे बघ घोरायची नक्कल करतोय तुझ्या आईची. लक्षात घे जरा. तुमच्या आईची गोष्ट सुरू आहे ना. होय, माझी. म्हणजे तुमच्या आईची नक्कल करतोय. ए माझ्या आईची नक्कल नाही आता? करायची. माझी आई आवाज करत नव्हती. घरात पडली होती. एक मिनिट. माझी आई झोपलेली होती. हिला काय वाटलं माझी आई गेली. डोक्यावर पांघरून टाकलं तिने आणि सगळ्या सोसायटीला कळवलं माझी आई गेली. माझ्या आईचे डोळे उघडले ना तेव्हा सगळे बसले होते सोसायटीचे. अरे म्हातारी कशी गेली म्हणून. कारण मी कंटाळले. लात मारला. काय बोलतोय ना नवरा बायको मध्ये. काय आज मला खनखन. कधी सुट्टी यांच्या आईपासून असं झालंय मला. असं काय बोल. हे गप ना बाबा. तुझ्या हा डोक्यात जाऊ नको. मला आता टाळ कसं टाकलं माझा. बोल आता बोल. तुला काय बोलायचं बोल. काय कमी अजून अजून. अरे मी नाही श्याम. मग टाळ कसं टाकलंय. मी आता आयुष्यभर जगात कोणी मला आवरू शकत नाही. हे श्याम गप्प बस. तुला सांगू देतोय. तुम्ही एक मिनिट. आवाज कमी. काय त्याच्याशी असं बोलायचं नाही. का नाही बोलायचं. चिडायचं नाही त्याच्यावर. का नाही चिडायचं. नाही चिडायचं त्याच्यावर. कोण लागतो तुझा. तुला म्हणून सांगते मी. याची आई यांची आई इतका त्रास देते मला. जाच करते माझा. जा कधीतरी जाऊन भेट. तू पण भेट. तुला पण कळेल अशी. बघ ना भेट कधीतरी जाऊन. आतल्या गाठीची बाई आहे. तुला पण आईला आतल्या गाठीचं म्हणायचं नाही. चुकलं माझं. लग्न करून चुकले मी त्या घरात. पण चुकलंय. सगळं सांगितलंस ना त्याला. आता जगभर बोंबल तिकडे जाऊन सगळं आमच्या घरात त्या गोष्टी बाहेर सांग. नाही तंगड्या तोडून हातात शेपट्या. माझ्या भावाशी असं कोणी हा तुझा भाऊ नाही. हा तुझा भाऊ आहे. लायकी माझा त्याची. भाऊ आहे. याची लायकी आहे भाऊ म्हणायची. भाऊ आहे. चल 30,000 रुपये काढ. मागच्या दिवाळीत तुला 30,000 दिले होते फटाक्यासाठी. 30,000 रुपये काढ. चल नाही देणार. 30,000 रुपये काढ. मला 30 हाताच्या नाही देणार तो. मला मी नाही सोड. नाही देणार तो. मला 30,000 पाहिजे. कुठे घालू रे मी. मंडीतून स्वाईप करू का. असं बोलू नका. कॅश दिले होते ना. कॅश दे मला. असं बोलायचं नाही त्याच्याशी. का नाही बोलायचं. नाही बोलायचं. माझा भाऊ होतो. का नाही बोलायचं. माझ्या आईशी कशा बोलतेस तू. काय बोलते मी. काय बोलतेस. काय बोलते मी. अरे ए तुला सांगतो ऐक रे. काय बोलते मी. इकडे नाही काय मी काय बोलते तुमच्या आईशी. मागच्या दिवाळीत घराची साफसफाई करायची होती. तू साफसफाई करायला उठली. स्टूल घेतलंस आणि त्याच्यावर उभी राहिलीस. बरोबर आहे. म्हणजे काम मीच करते ना. ऐक जरा.
माझ्या आईला जरा दया आली तुझी म्हणून येते स्टूल पकडायला म्हणून तिचं स्टूल पकडलं. काय वाईट केलं तिने? वरचं तुला काय सगळा कचरा काढायचा होता, दुसरा स्टूल घ्यायचा आणि चढायचं ना. माझ्या आईच्या खांद्यावर पाय कामाच्या गडबडीत झालं. कामाच्या गडबडीत झालं. मी गुंग होऊ नाही शकत कामाच्या गडबडीत असं काहीतरी. तिला पाय मी काय एवढं काय मोठं तमाशा अरे चल ये वाजवेन सोडणं बेडला म्हणालास तर. एक मिनिट असं बोलायचं नाही त्याच्याशी, मी आधीच सांगते. का नाही बोलायचं? मी पण सगळं काढे ना तुमचं. काढ चल. काढे काढ सगळं काढ चल. थांब अच्छा, काढू काढ, ना काढ. विषय तर काढतेच आता. हा, काढ चल. आपण मनालीला गेलो होतो गेल्या वर्षी. हा, गेलो होतो. तो बर्फाचा डोंगर चढायचा होता, आठवलं? हो, चढायचा होता. दुसऱ्याच बाईचा हात धरून अख्खा डोंगर चढलात, वर गेल्यावर कळलं मी खाली आहे. हा मग झालं ना चुकून. असं होऊ शकतं ना तुझ्या आता कसं आकाराची. होऊ पुढे चालला तू. चल इकडे पुढे चालला. नाण्या चल इकडे. ऐक सगळं. माझा मनालीचा किस्सा सांगितलास ना तू. त्याच्या पुढे 3 महिन्यांनी मनालीला आपण परत गेलो होतो. माझ्या बहिणीला घेऊन गेलीस. ताई चल की बहीण जाऊया मनालीला. या सुरात तू तिला नेलंस बिचारी. असं बोलत होते मी. असंच बोलत होती. बरं. माझ्या ताईला तू सांगितलंस चला खेळूया आणि तिला बर्फात गाडलंस ग. एवढं फटकं मुंडकं बाहेर होतं. त्या म्हणाल्या होत्या हा खेळ खेळूया म्हणून. अरे म्हणून विसरून जायचं. माझ्या ताईला विसरून 20 किलोमीटर गेलीस बस घेऊन. मला काय माहिती. त्याच्यानंतर अचानक अरे बापरे वंश दिसत नाही येत बसमध्ये, कुठे गेल्या असं म्हणालीस ना आणि परत आलीस ना. माझी आली तेव्हा ताई डायरेक्ट डोर फ्रेम झाली होती कडक. निघायचं त्यांनी बाहेर. बघ निघायचं म्हणजे काय? मग काय त्यांना त्याच्या काय पुढे महिनाभर फ्रीज उघडला तरी थरथर कापत होती. आता बोल ना तू. माझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुझी चूक आहे. माझी चुकलं, मी तुझे लग्न केलं हेच माझं चुकलं. त्या म्हणाल्या होत्या आपण खेळ खेळूया. वाजव ना भिकाऱ्या. तू सांग ना मला. अजिबात नाही. वा वा भन्नाट परफॉर्मन्स. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. पशा तू इतका अफलातून वाघ करतोस ना, म्हणजे नॉर्मल कॅरेक्टर्समध्ये व्हरायटी देणारे नट मी बघितलेत, वाघात व्हरायटी देतोस तू. वेगवेगळे वाघ तू एकट्यानेच केलेले आहेस या मंचावरती. वा वा बहारदार. तुमच्या दोघांचं पण ट्युनिंग आणि टायमिंग अफलातून. मजा आली. वंडरफुल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की वाघालाही लाचार करणारा एकच प्राणी आहे, तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि ह्या प्रहसनातून ते खूप छान बाहेर आलं. फारच भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केली. भावा कडक, म्हणजे फारच मजा आली. तू जसा आला होतास ज्या ॲटिट्यूडनी आणि ज्या ॲटिट्यूडनी गेलास तो फारच कमाल होता. तुम्ही दोघे फार छान भांडलात. मजा आली. या खूप मस्त झाली भांडणं. या या वी लव्ड इट. थँक्यू. मंडळी, तुमच्या चारित्र्यावरचे डाग हे नेहमी तुमच्या करणीनेच पडलेले असतात असं काही नाही. हां, पण त्यामुळे तुमची हालत मात्र फार खराब होते. चला बघूया आज अशाच एका निरागस नवऱ्याची काय हालत होतीये तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. हा चार अरे बाला कामले काय करतो रे बाला कामले. मामा काही चाललंय काय? अहो काय नाही कदम मामा. शब्द कोडं सोडवतोय. आज सुट्टी आहे ना. काय सुट्टी? अरे तुम्ही बोलले होते ना मी बाहेर जाणार आहे संध्याकाळचा आम्ही प्रोग्राम केलं होतं ना. मी बाहेरच जाणार आहे. बाहेर जाण्याला सुट्टी नाही, ऑफिसला सुट्टी आहे. पेपर कोडे छोड्या मामा हो बाटली आहे ही. मग तेच सांगतो ना संध्याकाळचा आमचा प्रोग्राम ठरलाय ना. बरं बरं बाला. हा बोला ना. बाहेर जाताना किल्ली बारदानाच्या खाली ठेवून जा. हो बारदानाच्या खाली किल्ली ठेवणार, काळजी करू नका. अजिबात विसरायचं ना. अजिबात नाही विसरणार. मामा झाला. एक प्रश्न आहे, मला सांगा फक्त उत्तर. माझ्या घरात का प्यायला बसतो? अहो आमची बायको लय किचकिच करते. चहातला किती प्यायला तरी चढतच नाही. इकडे कसं कोण नसतं बिंदास. तुमची बायको पण गावी गेले जाम भारी. तुमची तर लयच मजा असणार आहे. नाही बरोबर आहे तुमचं. पण मग आम्ही किचकिच करतात म्हणून तुम्ही इथे प्यायला बसा. म्हणजे काय? बरं हरकत नाही, प्यायला बसा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जाताना पसारा तेवढा आवरत जा. नाही ऍक्च्युली आम्ही खूप प्रयत्न करतो. टून झाल्यावर लक्षात येत नाही आमचं काही करायचं. नशीब समजा आम्ही आमच्या घरी तरी जातो. बर पसाऱ्याचं सोडा. फक्त एक रिक्वेस्ट आहे. काय? मी काय असं चिडून नाही बोलत आहे, पण रिक्वेस्ट आहे. जाताना तेवढा नळ बंद करत जा, टाकी रिकामी होते. नाही अहो जाताना आम्ही एकदम सगळे चेक करतो, 2-3दा करतो आणि मगच जातो. नाही मामा काय होतं, तुम्ही जे फिरवून चेक करता ना
तो आरशासमोरचा बल्ब असतो. तुम्हाला असं वाटतं तुम्ही नळचा कॉक फिरवताय, तुम्ही बल्ब फिरून काढून ठेवून जाता. तरीच बऱ्याच वेळेला पाणीच कसं येत नाही. आम्ही टेन्शन पाणी कसं येत नाही. एवढी खोलली तरी पाणी कसं येत नाही. म्हणूनच येत नाही पाणी. आणि नशीब तुम्ही हात आत टाकून चेक नाही करत, नाही तर शॉक लागेल तुम्हाला. ते हा. आहे. पण काळजी करू नका, मी करेन बाकी सगळं मॅनेज. फक्त पाण्याचं तेवढं प्लीज. ते करतो चांगलं. तुम्ही ती काका काय रे, लुंगी पडले गॅलरीत. तुमचे कपडे आमच्याच गॅलरीत का नाही रे सुकत घालत तुम्ही? सतत तुमचं काहीतरी पडलेलं असतं, सतत काहीतरी हे पाहिजे ते पाहिजे. काल पण तुझा तो भाऊ आला होता ओंकार, आळशी कुठचा. इथे आला, मला म्हणाला पॅन्ट पडली ती द्या. पॅन्ट दिल्यावर तिथेच घातली. घालेपर्यंत लक्षात नव्हतं त्याच्या पॅन्ट पडली. पडतं तेव्हा घ्यायला येत नाही, आठवतं तेव्हा घ्यायला येता. द्या ना काय. द्या ना काय. हे बचाड्यानो, तुमच्या घरातले कपडे तुम्ही चिमटे का नाही लावत? चिमटे लावायचे ना बचाड्या. मामा. लोकांना त्रास देता इच्छा आहे. मामा. तुम्हाला कळत कसं नाही? मामा तुम्ही नका ओरडू त्याला. अरे, मी फालतू करू. अहो सांगून काही उपयोग नाहीये. ए बाबा हे घे, नवीन चिमटे आणलेले आहेत मी, हे आईला दे. त्यांच्या घरच्या चिमट्यांनी चिमट्यांचा गुणधर्म सोडलेला आहे. चादरीला लावले की आधी टुनकन उडतात, खाली पडतात, मग चादर पडते. आईला दे हे, सांग ते लावायला. हा, आणि बछड्या, यातला एक चिमटा तुझ्या चड्डीला पण लाव. अचानक खाली आले सगळ्यांची डोळे फुटतील. हे झाले बाळा. लाव ते बसा. बरं, चावी ठेवली. चावी मी आठवणीने बारदानाच्या खाली लपवून ठेवणार. येऊ? हा या. चल. काय होतं हे? हा हॅलो. हॅलो हा? दादा, मनीषा बोलते. मनीषा? मनीषा विसरला होय तुम्ही? कोण मनीषा? अहो मनीषा पोळी भाजी केंद्र. काल वडं घेतलं होतं ना तुम्ही माझ्याकडनं. हा मनीषा बाई, बोला बोला. हा बरोबर, वडे घेतले. आठवलं होय? हो आठवलं. ते काय आहे ना, ते आज पॅटीस केले, ती देऊ का? अहो पॅटीस नाही हॅलो ऐका, काय झालं, काल डब्याला भाजी नव्हती केली ना मी, म्हणून मी तुमच्याकडनं वडे घेतले आणि ऑफिसला गेलो होतो. हा. अच्छा, म्हणजे आज डब्याला भाजी आहे होय? अहो नाही, आज मी ऑफिसलाच जात नाहीये. हे बरं आहे तुमचं. आम्ही इतक्या मेहनतीनं पॅटिशा बनवायच्या तुमच्यासाठी आणि तुम्ही सुट्टी घ्यायची आणि खायचं नाही. ऐका ना, मी काय म्हणते. हॅलो मनीषा बाई, लॉजिकच नाही. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केलं म्हणून मी सुट्टी का घेऊ, याला लॉजिकच नाही. नाही, तसं नव्ह दादा. ऐका ना, मी ना पहिल्यांदाच बनवले पॅटिस. एकदा टेस्ट तर करून बघा. अरे बर काय, कशाचे पॅटीस आहेत? हा, कशाचे आहेत पॅटीस? अगं बाई सरले, उघडून बघती, थांबा. हॅलो ऐका हा. तयार केलेत ना, तळलेले पॅटीस आहेत ना, ते आता उघडाल? नका ऐका. हॅलो, त्यापेक्षा नको मला पॅटीस. अहो असं काय करता? बस काय एवढं पिरमान तुमच्यासाठी बनवलं, तुम्हाला वडा आवडलं म्हणून. ऐका, तुम्ही दुसऱ्या मजल्यावर राहता ना? हा, मी दुसऱ्या मजल्यावर राहतो आम्ही का? पहिल्या मजल्यावरच आहे. मी तुमच्यासाठी पॅटीस घेऊन येते, एकदम गरमागरम. नाही, पण अरे डिलिव्हरी चार्जेस पण घेणार नाही तुमच्याकडनं. एकाच मिनिटात आली बघा. टूक टूक टूक. अरे गरज काय या बाईचं करायचं? नाही म्हणतोय तरी आपलं घ्या. नाही म्हटलं तरी द्यायचेच आहेत या बाईला पॅटीस. काय करायचं यार? ओ बाई, तुम्ही मागेच लागलात, नको म्हटलंय ना आज. जयवंती. अगं जय आत ये. जयवंती, तू इथे कशी काय? तू सरप्राईज दिलंस मला. मी देणार होतो तुला. काय तुझं इकडे? अगं कुठे? इकडे ये. कोण बाई? कोण बाई? ये इकडे. कोण बाई मागे लागली तुमच्या? कोण बाई मागे लागली माझ्या? अगं ए जयवंती, काय कुठे पळतीयस? मला भेटणार कुठल्या बाईशी बोलत होता रोज? कोण बाई? कोण बाई मागे लागली तुमच्या? माझ्या? कोण बाई मागे लागली? आता बोलले ना तुम्ही, रोज मागे नका लागू. रोज येतात. तू इथे बस, तू आधी इथे बस. अगं बस ना एक मिनिट. ती वेगळी, ती मनीषा बाई. बस. कोण मनीषा? हा, मनीषा नाव आहे होय? हा, मनीषा नाव आहे. मनीषा कोण आहे? मनीषा पोळी भाजी केंद्रवाली. मग ही तर लाटती वय पोळ्या. ही तर लाटती वय तुमच्या पोळपाटावर पोळ्या लाटती वय. काय बोलते? माझ्या पोळपाटावर ती का पोळ्या लाटेल? कशाला येणार होती? रोज येते वय.
ऐक 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 आधी इथे बस इथे बस रुसरुस येतोय. किती किती प्रश्नांचा भडीमार कोण आहे? करतेस? मनुष्य कोण आहे? मनुष्य नाही मनीषा ऐक ऐक, इतका प्रश्नांचा भडीमार नको नको करूस. एक तर तुला बघून किती आनंद झालाय मला. खोटं आहे. हा? काय खोटं खोटं आहे. घाम फुटलाय तुम्हाला. केसांमध्ये घाम फुटलाय. अगं, अरे मामा मामा काय झालं? नाही काही झाले संध्याकाळीचा जो प्रोग्राम आहे हा. ना तर घसा ओला झाल्यानंतर सुक काहीतरी पाहिजे ना म्हणून हे ठेव हा. बाटली कुठं आहे आहे कपाटाखाली ठेवली आहे. ठेवली आहे ना हा. त्याच्या बाजूला हे ठेव हा, हा, ठेवतो. हा संध्याकाळी लागेल हो, हो. आलो मी. चला, हा. चला, चला. काय या काय आहे आ? या काय आहे बापरे बाटली तर एवढी नशा असते हातात घेतल्या घेतल्या शब्द वळले ह्या काय हाय हाय, हाय. काय काय आहे अगं दारूची बाटली आहे ती. बोला आता तुमची नाही बोला हा माझी नाहीये. मरेल इकडे ये इकडे ये. तुमची नाही ना ऐक ऐक जय मग काय जय 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 जयवंती जय 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 जयवंती जय 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 जयवंती ऐक ऐक आपली बाटली तुमची नाही तर घाबरताय कशाला मग कारण आपली नाहीये कारण आपली नाहीये म्हणूनच घाबरतोय मी. ती माझी नाहीये. ऐक हॅलो ऐक जयवंती. बरं झालं बाई मी स्वतः आली इथं माझ्या डोळ्यांनी बघितलं तुला. काय आहे नवरा माझा आपल्याला वाटतं नवरा इकडे मुंबईला येऊन काम करतो कष्ट करतो इथं नवरा नुसती मज्जा असं नाही मारतो. म्हणणार. शांत हो तू आधी माझी नाहीये मी तुला सांगतो ही कदम मामांची आहे. माझं काही नाहीये तुला विश्वासच बसत नाहीये. आता काय चोर पकडला गेल्यावरती असंच म्हणतो मी चोरी केलीच केलीच नाही अगं कारण मग मी मी चोर- सगळं बघितलं माझ्या डोळ्यांनी बघितलंय माझ्या कानांनी ऐक ना ऐक ना कानांनी किती गोंधळ झालाय तुझं. तू बघ डोळे इथे दाखवतेस कान इथे दाखवतेस तुझं तुला तरी कळतं. मला सगळं कळलंय तुमच्याबद्दल. काय कळलेलं आहे वाटेल ते बोलू नको. तुम्हाला बाईचा नाद आहे अगं- मला बाटलीचा पण नाद लागलाय. अगं नाही तू माझी बाटली नाहीये जय जय. हे बघायला ठेवलंस का रे हो काका काय रे आईची साडी द्या ना. काय बोलला का कोणाची साडी आईची साडी आहे काल न्यायची विसरली ती. काल साडी जय जयवंती काय कशासाठी ऐक ना काय बोलतोय काय बोलतोय बरोबर बोलतोय त्याच्या आईची साडी राहिली होती काल. कशी राहिली इथं? कशी अगं काय बघ ऐक ऐक माझं शांतपणे ऐक त्याच्या आईची जी साडी आहे ती आपल्या गॅलरीत पडली होती. हा तुमच्या गॅलरीत ह्याच्या आईची साडी कशी पडली आईने सुकायला टाकलेली गॅलरी मध्ये. कशाला सुकायला टाकली कशाला सुकायला टाकली म्हणजे ओली होती. ओली हा साडी ओली होती. ओली कशाने झाली तू काय बोलू नकोस तू अजिबात काय बोलू नकोस ती वेगळा अर्थ लावते. ऐक 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 नको ना वल्ली 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 करूस 2 मिनिटं थांब. ती ऐक ना ग ऐक ऐक माझं ऐक जय जयवंती ह्याच्या आईची जी साडी आहे मी ते इथे बस तुला ना शांतपणे सगळं सांगावं लागणार आहे. बघ ह्याची आई जी आहे ती आपल्यावरती राहते म्हणजे हा पण आपल्यावरती राहतो. ह्याची आई ह्याच्या आईची साडी ह्याच्या आईच्याच गॅलरीत टाकते. तर ह्याच्या आईची गॅलरी नाही ह्याच्या आईची साडी त्याच्या गॅलरीच्या उडून बोला त्याच्या आईची साडी गॅलरीतनं उडून आपल्या गॅलरीत पडली. कसं होतंय कसं तंत्रले कसं होतंय आता हा, एक खोटा लपवायला अजून 10 खोटं बोलायला लागते. कसं होतंय आता तुम्हाला खोटं बोलताना काय खुद होईल काही वाटेल ते बोलतेस. ऐक असं काही नाहीये थांब मला त्याच्या आईची आधी साडी देऊ दे मला. ए बाबा हे घे तुझ्या आईची साडी तुझ्या आईला सांग साडी तिच्याकडे ठेवायची कळलं ना. तुला उगाच काहीतरी गैरसमज होतो त्याला विचार खोटं वाटत असेल तर ते सारखे कपडे पडतात म्हणून आज मी स्वतः त्याच्या आईला चिमटे दिलेत. हो काका तुमचे चिमटे आवडले आईला. बाबा भडकले हो भांडणं झाली घरी. करा लोकांचे संसार उद्ध्वस्त करा. स्वतःचा संसार करताच लोकांचा पण करा. हे तोंड आहे का तुझं ही वाक्य बोलण्याचं जरा शांत राहा ना. वाटेल ते बोलतोस तुझ्यामुळे गैरसमज होतो इथे तू बाहेरचा पहिले चालता हो मूर्खा कुठचा. ऐक ऐक जय जयवंती आता जरा गोंधळ वाढत चाललेला. ऐक माझं शांतपणे ऐक तिकडे गावाकडे पोटाला चिमटे काढून मी संसार करते इथं तुम्ही बायकांना चिमटे काढत फिरता. मी मरायला इथं देवा, चिमटे काढलेलं नाही. हे बघायला ठेवलंच रे मी- माझ्या नवऱ्याला काय नाद लागला ऐक इकडं ऐक मला काही नाद लागलेला नाहीये. बायकांना चिमटे काढत मी का चिमटे काढीन ऐक ना चिमटे
मला हाऊस आहे का चिमटे काढायची? हा असं नको न करू. मी का चिमटे काढीन? मला काढा. हा? मला चिमटा काढा. मला काढला कधी चिमटा? एवढी चिमटे काढायची हौस आहे तुम्हाला? मी चिमटा मला काढा. नाही. घ्या, मला मी काढा. नाही नाही, काढा, नाही, काढा. अगं मी अरे मला का चिमटा काढतेस? ऐक ना जय जयवंत. तिकडं मी वड पुजला अगं- आणि ह्यो माणूस इकडं बाटलीला पुजतोय. मी नाही रे. तिकडं धाग्यामध्ये संसार अडकवला ए, आणि हो इकडं जय जयवंती. काय माझ्या नवऱ्याला नाद लागला बाई. मला नाही लागला. काय करतो बायका साड्या सोडून निघून जातात घरात. काय बोलतेस तू? काय दिवस दाखवलेस रे. मला काय वाटत होतं नवरा इथं काय करतो, इथं तो चिमटे काढतो, अगं मी नाही. करायला पोहतो, अगं- साड्या सांभाळतो बाई. अगं मी नाही. ऐक ना देवा शपथ सांगतो. ऐक ना जय जयवंती देवा शपथ मी अत्यंत निष्कलंक आहे. तुला वाटत असेल तुझा नवरा चारित्र्यहीन आहे पण तसं नाहीये. मी खोटं बोलत असेल तर मी देवा शपथ सत्य आहे. अत्यंत निष्कलंक आहे तुझा नवरा. येस मनीषाबाई. साहेब मी आले. मनीषाबाई मी तुम्हाला म्हंटल होतं की नाही आज नकोय मला. मग तुम्ही का देताय मला? गाव माणूस नुसता गाव माणूस आहे. वरून वरून बोलताय नकोय मला. आतून ओळखताय चांगलं तुम्हाला मी. जेव्हा तुम्ही बोलता ना नकोय मला तेव्हा तुम्हाला हवंच असतंय. पॅटीस बद्दल बोलतायत त्या. नाही ना ती सोडा ना पॅटीस. एवढ्या फिरमानं बनवलेत, एवढ्या कष्टानं बनवलेत पॅटीस. एकदा पॅटीस खाऊन बघा ना, पॅटीस लागल माझ्या. मी चाल. ऐक ना हा विनोदाचा दर्जा बघ आणि तूच मला सांग ही चॉईस असेल का माझी? नाही ना ग पॅटीसला पॅटीस जुळवते. ऐका ना मनीषा बायको आहे माझी असं करू नका. म्हणून म्हणतोय मला नकोय तुमचे पॅटीस कारण आज मी तिला घेऊन बाहेर जेवायला जाईन म्हणतो. ऐका आता साहेब, ताई साहेब आल्यात सांगितलं नाही तुम्ही मला. ताई साहेब पाया पडते. आधीच सांगायचं ना साहेब. घाणेरडा जॉकच मारला नसता. पॅटीस लागल तर सांगा हा साहेब. नाही रे कुठलीच खानावळवाली अशी नसते रे. साहेब अशी नसते. आज का घडतंय हे माझ्यासोबत? जय जयवंती नाही ग. तेव्हा मी येते तुझ्याकडे. जय जयवंती ऐक काय सापडलंय तुला हे मरण्याचं? तू इथे बसा. शांत माझं ऐक. आता सासरी जाते आणि सासूबाईंना सगळी तुमची थेर सांगते. काय थेर सांगणार आहेस इथं तू? मी माहेरी असताना बायको माहेरी असताना नवरा इथं रंग उधळतो. नाही ना ग जय कळना झालंय. मी नाही ग रंग मला उधळत. काडी मोड पाहिजे. मला ऐक ना. मला काडी मोड पाहिजे. जय जयवंती एक मिनिट थांब. हा अख्खा आयटम म्यूट केला आणि मागे उधळीची एक गुलाल लावलं तर मॅच होईल. मॅच ऐक माझं. ऐक थांब. वेडी आहेस का तू? खूप झालं. मी आत्ता दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे. आत्ता आजपर्यंत एका माणसावर जगाने कधीच विश्वास ठेवला नाही जेव्हा बोलण्याची वेळ येते. मी आज त्या माणसाला इथे आणतोय. कदम मामा. काही झालं लवकर या. काही झालं इकडे या. कॅन्सल करायचं प्रोग्राम. नाही काही झालं आत या. काही कदम झालं? मामा हा? ही आता ही नवीन बायको. अगं पहिल्यांदा बघतायत ना ते तुला म्हणून त्यास मामा बायको आहे हो माझी. अरे मग बोलायचं ना. वहिनी नमस्कार. थोडं लॉजिक वापरा. तिने केलं पाहिजे ना हे. थांबा ना मामा. ऐका तुम्ही प्लीज इथे बसा. काही झालं? जय जयवंती तू इथे बस. मामा मी जे विचारीन त्याची खरी खरी उत्तरं हिला द्या प्लीज. हो. ही बाटली कोणाची आहे? ही बाटली आमची आहे. खुश? आमची बोलले घ्या हे मंगळसूत्र फेकून द्या. नाही ऐक एवढं करण्याची गरज नाहीये मामा. प्लीज बी स्पेसिफिक. आमची मध्ये कोण कोण येतं? हा आमची मध्ये मी आणि मोरे आम्ही दोघे संध्याकाळी इकडे प्यायला बसतो. आणि हे नाही पित थोडं सुद्धा पित नाही. म्हणजे अहो दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही. म्हणजे आम्ही ऍक्च्युली हे इकडे कोण नसतं हे बाहेर जातात म्हणून आम्ही इकडे बसतो. आणि समजा राहिलीच तर बिंदाचा घाबरायचं नाही कारण हे तेवढीच दारू राहते. परत दुसऱ्या दिवशी पिता येतं. एवढ्या सुद्धा थेंबाला हे हात लावत नाही, बघत पण नाही, काही पण करत नाही. एक नंबर माणूस आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे जाम भारी आहे म्हणे. जाम आवडलं. त्या बाईचं काय मग? ती बाई कोणती? मुनुशिका कोणती? मनीषाबाई. मनीषा एक नंबरची चापलूस बाई इच्छा असला. करोनाच्या काळामध्ये तिने काही घरामध्ये पदार्थ बनवते. ते घरातल्या लोकांना देतेच पण सोसायटीतल्या सगळ्या लोकांना जबरदस्ती देते. मला पण देते. मी बोललो मला नाहीच पाहिजे तर कशाला देतोस तू वाचा रे?
कळलेलं आहे हा आणि आता मामा हा. त्या वरच्या ज्या आशाबाई आहेत ज्यांचे कपडे माझ्या गॅलरीत पडतात साडीचं साडीचं अहो, एकदम डोकंच नाही त्या वसाऱ्या लोकांना चिमटे लावायचे ना सगळे कपडे यांच्या इकडे पडतात माहितीये काय मग हे देत आल्यावर ते सगळ्यांना देतात अहो एवढा गुन्हे माणूस आहे दुकानातून चिमटे आणून दिले नवीन विकत बोला ऍक्च्युली मी बाई असते तर मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं. मामा एवढं मामा याची गरजच नाहीये मामा मग थांबा ना ओके पटलेलं आहे मामा थँक्यू थँक्यू हा. थँक्यू बहिणी येऊ हां काय मग संध्याकाळचा प्रोग्राम कॅन्सल नाही कॅन्सल नाही आहे बाहेर घेऊन जाईन मी तिला जेवायला हा. तुम्ही बसा पण जरा लवकर आटपा आम्ही पण जरा लवकरच घरी येऊ नाही नाही, काय हरकत नाही या 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 चावी चावी बारदाना खाली ठेवतो जा पटलंय ना विश्वास बसलाय ना मरायला आत्ताच फोन करायचा असतो यांना. आता कोणाचा आहे फोन आता अजून अविश्वास आहे का लाऊडस्पीकरवर ठेवू हे बघ हॅलो साहब 5 मिनट में आ रही है मैं कपड़े निकाल के रखो हाँ लॉन्ड्री वाली है लॉन्ड्री वाली जगातल्या लॉन्ड्री वाले कपाट में से कपड़े निकालो का नाही बोला जय जय क्या बात है क्या बात है क्या बात है अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होते आणि खूप छान परफॉर्म केला तुम्ही सगळ्यांनीच वा बघूया हसरसे काय म्हणतायत प्रसाद दा मस्त बहारदार छान संकल्पना होती ओव्हरऑल ना हा परफॉर्मन्स बघताना पूर्वीच्या काळचे फार्स जसे असायचे त्या फार्सची मला फार आठवण झाली आणि म्हणजे त्यातले काय म्हणूया त्यातल्या मुवमेंट्स पण खूप फार्सिकल होत्या आणि एंटरटेनिंग होत्या खूप मजा आली मला वंडरफुल सई खलास परफॉर्मन्स होता मला खूप आवडला मला जय जयवंती खूप आवडली आणि मला जय जयवंती आणि तिचा नवरा हे युनिट म्हणून पण खूप आवडले आणि हे पण छान होतं दत्तू म्हणजे हा सेटअपच खूप छान होता आमच्या डोळ्यासमोर अख्खी सोसायटी उभी राहिली खूप सुंदर पम्याची कॉन्सेप्ट आहे प्रथमेश कडक कडक आणि अभिजित पवारनी लिहिलंय मला लिखाण सुद्धा तितकंच आवडलं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप मन लावून परफॉर्म केलं अरुण दादा आप जैसे आप ही हो यार पीपी तू पण मस्त परफॉर्म केलंस ना खूप शेड्स होत्या सगळ्या कॅरेक्टर्सना लेयर्स होते खूप मजा आली खूप भारी परफॉर्मन्स थँक्यू तर मंडळी हास्याचा हा सण असाच साजरा होत राहील पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची पण हरकत नाही भेटणार आहोत उद्याच तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया